आणि जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा मी स्वतः फायनान्स मिनिस्ट्रीची वेळ मागणार आहे. कारण का जर ईडी बाकीच्या विरोधी पक्षांवर एवढी ॲक्टिव्ह असते, मला एकच प्रश्न, आणि ती नोटीस फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडियानी पाठवली आहे या कराडांना, वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस. हा कागद मीही दाखवलेला आहे, तुमच्या सगळ्या चॅनल्सकडेही तो आहे. तर मग ईडीची जर नोटीस वाल्मिक कराडांवर आलेली आहे तर त्याच्यावर ॲक्शन का नाही झालेली? आणि आत्ताची नाही आहे, आधीची. आणि खंडणी मागणं हा ईडीमध्येच येतो. तो कायदा हा UPAचं सरकार असताना मनमोहन सिंग साहेबांनी केला होता की कोणीही खंडणी ह्या देशात मागितली तर त्याची ईडीची चौकशी होईल आणि त्याला स्ट्रॉंग शिक्षाही मिळेल. हे मनमोहन सिंग साहेबांनीच PMLA ॲक्टमध्ये केलेलं आहे.